नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाची मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी घेऊन आलेलो आहे. लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाचा मोठा या ठिकाणी निर्णय घेण्यात आला आहे. लाडक्या बहिणी खूप दिवसापासून जी वाट बघताय की सर 12वा हप्ता कधी मिळेल, सर जूनचे पैसे कधी मिळतील, सर मेचे पैसे मला मिळाले नाही, सर मेचे पैसेही पाहिजे, जूनचे पैसेही पाहिजे. त्या संदर्भात सर्वात महत्त्वाचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. जून हप्त्याबाबत सर्वात महत्त्वाची आनंदाची बातमी या ठिकाणी आली आहे. आता चालली ही सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आहे. म्हणून लाडक्या बहिणींसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. सरकारतर्फे सर्व माता भगिनींसाठी आनंदाची बातमी या ठिकाणी देण्यात आली आहे. सर्व माता भगिनींना या ठिकाणी गुड न्यूज देण्यात आली आहे. प्लसमध्ये तुमच्या रकमेमध्ये सुद्धा या ठिकाणी वाढ होणार आहे. त्या संदर्भात सुद्धा सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आलेली आहे. म्हणजे सांगायचं हेतू असं आहे की आज ज्या काही घडामोडी घडलेल्या आहे, आज ज्या काही महत्त्वाची अपडेट आलेली लाडकी बहीण योजनेबाबत, त्या सर्व तुम्हाला मी एकाच व्हिडिओमध्ये सांगणार आहे. म्हणून लाडकी बहीण योजनेबाबत हा व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. म्हणून आवर्जून या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल. लाडकी बहीण योजनेबाबत तुमच्याकडनं कोणतीही नवीन अपडेट मिस होणार नाही, कारण मी तुम्हाला सांगितलं आहे लाडकी बहीण योजनेबाबत जी काही नवीन अपडेट येत असती, जी काही नवीन या ठिकाणी महत्त्वाचे निर्णय होत असतात, ते तुम्हाला मी सर्वात अगोदर सांगत असतो. म्हणून माता भगिनींनो, पटापट एक काम करा की व्हिडिओला पटापट सर्वांनी लाईक करून द्या, कारण आपण आता संपूर्ण माहिती बघणार आहोत. म्हणून पटापट सर्वांनी व्हिडिओ लाईक करून द्या. ज्या माता भगिनींनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, अशा सर्व माता भगिनींनी खाली लाल बटनावर क्लिक करून द्या आणि पटापट आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की तुम्हाला लाडकी बहीण योजनेबाबत सर्व अपडेट मी फ्रीमध्ये देत असतो. संपूर्ण माहिती तुम्हाला पुराव्यासहित सांगत असतो. म्हणून सर्वांनी पटापट चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तर आज जे काही महत्त्वाच्या घडामोडी घडलेल्या आहे, आज जे काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे, ते संपूर्ण निर्णय तुम्हाला मी सांगणार आहे. आता आपण प्रूफवर जाऊया संपूर्ण माहिती बघण्यासाठी. तर बघा बहिणींनो, आपण या ठिकाणी आलेलो संपूर्ण माहिती पाहण्यासाठी. तर महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आलेली आहे. बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. तुम्ही बघू शकता, महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे. लाडकी बहीण योजना ही गेल्या शिंदे सरकारने सुरू केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. सर्वांकडे ह्याच योजनेच्या ठिकाणी चर्चा सुरू असते. कोणत्याही महिला तुम्ही बघितलं तर त्यामध्ये पहिला प्रश्न विचारला जातो की लाडकी बहीण योजनेचे पैसे आले का, तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले का, ही चर्चा सर्वांकडे या ठिकाणी सुरू असते. म्हणजेच काय, तर ही सरकारने सुरू केलेली सर्वात महत्त्वाकांक्षी योजना आहे आणि सर्वात चर्चित असणारी ही योजना आहे, कारण की भरपूर महिलांना या योजनेमार्फत या ठिकाणी पैसे पाठवले जात असतात, तेही थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये. नंतर बघा, या योजनेची सुरुवात गेल्या वर्षी या ठिकाणी झालेली होती. जुलै 2024 पासून या योजनेअंतर्गत प्रत्यक्षामध्ये लाडक्या बहिणींना लाभ या ठिकाणी दिला जातो आहे. या अंतर्गत लाडक्या बहिणींना दरमहा 1500 रुपये दिले जात आहेत. म्हणजेच काय, तर प्रत्येक महिन्याला तुम्हाला ठिकाणी 1500 रुपये देत असतात. आणि तुम्ही जर बघितलं तर आत्तापर्यंत तुम्हाला ठिकाणी 11 हप्ते मिळाले. आणि जर तुम्ही विचार केला तर मे महिन्याचे पैसे तुम्हाला ठिकाणी पाठवले गेलेले आहे. भरपूर महिलांना मे महिन्याचे पैसे मिळाले नाही आहे. तर ज्या माता भगिनींना मे महिन्याचे पैसे मिळाले नसतील, त्यांनी पटापट कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा की सर मला मे महिन्याचे पैसे मिळाले नाही आहे. त्यांना मे महिन्याचे पैसे आणि जूनचे पैसे एकत्रित पाठवले जातील. आणि ज्या माता भगिनींना मे महिन्याचे पैसे मिळाले असेल, त्यांनी लवकरात लवकर लिहून पाठवा की सर मला मे महिन्याचा हप्ता मिळाला आहे, लवकरात लवकर तुम्हाला ठिकाणी जून महिन्याचा हप्ता पाठवा. असं तुम्ही म्हणाल तर तुम्ही काळजी करू नका. ज्यांना मेचा हप्ता मिळाला आहे त्यांना लगेच ठिकाणी जूनचे पैसे पाठवले जात आहे. तर ज्या माता भगिनींना मे महिन्याचा हप्ता मिळाला असेल, त्यांनी लिहून पाठवा की सर मला मे महिन्याचे पैसे मिळाले, मला मे महिन्याचे 1500 रुपये मिळाले, मला मे महिन्याचे 3000 रुपये मिळाले आहे. जेवढी रक्कम तुम्हाला मिळाली असेल तेवढी तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवायची आहे. पुढे बघा, जुलै 2024 ते मे 2025 या कालावधीमध्ये एकूण 11 हप्ते लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले. तुम्ही जर विचार केला तर 11 हप्त्याच्या ठिकाणी रक्कम पाठवली गेली आहे. तुम्हाला 11 हप्ते मिळाले की नाही लिहून पाठवा. जर का तुम्हाला 10 हप्ते मिळाले असेल तर लिहून पाठवा की सर मला फक्त 10 हप्ते मिळाले. जर का तुम्हाला 9 हप्ते मिळाले असेल तर लिहून पाठवा सर मला फक्त 9 हप्ते मिळाले आहे. आणि ज्यांना 11 मिळाले असेल त्यांनी लिहून पाठवा की हो सर मला 11 हप्ते मिळाले आहे. पुढे बघा, या योजनेचा 11वा हप्ता म्हणजेच मे महिन्याचा हप्ता हा जून महिन्याच्या सुरुवातीला वर्ग करण्यात आलेला आहे. म्हणजेच काय, तर 11वा हप्ता जो होता तुमचा तो होता मे महिन्याचा. तर मे महिन्याचा जो हप्ता होता तो याच महिन्याचा म्हणजे जून महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला ठिकाणी देण्यात आलेला होता. आता भरपूर महिलांना मे महिन्याचे पैसे मिळाले, भरपूर महिलांना मे महिन्याचे पैसे मिळाले नाही आहे. त्याचं कारण 2 होते.
एक तर भरपूर महिला अपात्र करण्यात आल्या, दुसरं कारण असं होतं की भरपूर महिलांच्या ठिकाणी KYC झालेलं नव्हतं, भरपूर महिलांच्या ठिकाणी आधार लिंक या ठिकाणी नव्हतं, त्यामुळे भरपूर महिलांना पैसे मिळाले नाही आणि भरपूर महिलांना अपात्र केले गेले, त्यामुळे भरपूर महिलांना पैसे मिळाले नाही आहे. तर तुम्ही जर आधार लिंक केलं नसेल किंवा KYC झालं नसेल तर लवकरात लवकर करून घ्या, जेणेकरून मे महिन्याचे पैसे आणि जूनचे पैसे तुम्हाला एकत्र पाठवले जातील. तर ज्या ज्या महिलांना मेचे आले असेल त्यांनी लिहून पाठवा की सर मला मे महिन्याचे पैसे मिळाले. ज्या महिलांना पैसे मिळाले नसतील त्यांनी लिहून पाठवा की सर मला मे महिन्याचे पैसे मिळाले नाही आहे. आता बघा, यामुळे जून महिन्याचा हप्ता नेमका कधी जमा होणार, जून महिन्यात जमा होणार की जुलै महिना उजळणार, असे अनेक प्रश्न ठिकाणी लाभार्थ्यांकडून उपस्थित केले जात आहे. तर बघा, तुमच्या प्रश्नाचे फायनल उत्तर तुम्हाला दिले जात आहे की तुमचा जो प्रश्न आहे की जून महिन्याचा हप्ता कधी जमा होणार, जुलै महिन्याच्या ठिकाणी जून महिन्याचे पैसे कधी जमा होतील, जुलै महिन्यामध्ये मिळणार की जूनमध्ये मिळणार, असा तुमचा प्रश्न होता. त्याचं उत्तर तुम्हाला सांगतो. बघा, जून महिन्याचा जो 12वा हप्ता आहे, हा 12वा हप्ता 15 ते 20 जून दरम्यान जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. म्हणजेच काय, तर 20 जूनच्या तुम्हाला कधीही पैसे जमा होऊ शकतात. आज संध्याकाळी 8 वाजेपर्यंत तुमच्या अकाउंटवर पैसे येऊ शकतात किंवा उद्या सकाळी तुमच्या अकाउंटवर पैसे येऊ शकतात. म्हणजेच काय, तर तुमच्या अकाउंटवर कधीही पैसे जमा होऊ शकतात. तुम्ही काळजी करू नका, 20 जूनपर्यंत तुमच्या अकाउंटवर कधी पैसे जमा होऊ शकतात. जून महिन्याचा 12वा हप्ता तुम्हाला कधीही मिळू शकतो. आज संध्याकाळपर्यंतही तुमच्या अकाउंटवर जमा होऊ शकतो, अशी माहिती देखील सांगण्यात आलेली आहे. यामुळे या काळात जून महिन्याचा हप्ता जमा होतो का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. जून महिन्याचा हप्ता जमा होण्याआधीच मात्र या योजनेच्या संदर्भात मंत्री गिरीश महाजन यांनी मोठे भाष्य केले. बघा, एक महत्त्वाची आनंदाची बातमी आणखी तुमच्यासाठी आहे की मंत्री गिरीश महाजन यांनी मोठ्या ठिकाणी भाष्य केले आहे. आता भाष्य काय केलं आहे हे बघून घ्यायचं आहे. बघा, खरे तर विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये महायुती सरकारकडून लाडक्या बहिणींना 1500 ऐवजी 2100 रुपये दिले जातील अशी घोषणा करण्यात आली होती. पण प्रत्यक्षामध्ये 2100 रुपये दिले जात नाही आहे. प्रत्यक्षामध्ये लाडक्या बहिणींना फक्त 1500 रुपये ठिकाणी पाठवले जात आहे. तुम्हालाही फक्त 1500 रुपयाच्या ठिकाणी दिले जात असतील का? काही महिलांना 2100 रुपये मिळत आहे. पटापट कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा. असं नाही आहे, 2100 रुपये कोणालाच मिळत नाही आहे. फक्त 1500 रुपये आणि 3000 रुपये ठिकाणी जमा केले जात आहे. आता नवीन सरकार स्थापित होऊन बरेच ठिकाणी दिवस उलटले असले तरीही 2100 रुपयांबाबत कोणताच निर्णय घेण्यात आलेला नाही आहे. यामुळे मंत्री गिरीश महाजन यांना 2100 रुपयांबाबत प्रश्न विचारण्यात आला होता की 2100 रुपये कधी दिले जातील, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. तर ते काय म्हटलेलं आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. तर बघा, काय म्हणालेत मंत्री गिरीश महाजन. बघा, जळगावमध्ये भाजप नेते गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेत असे सांगितले की मला वाटतं देश आता एवढा विकासाच्या मार्गाने चालला आहे. नरेंद्र मोदीच्या काळात पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती आणि बघा त्यांनी काय सांगितलेलं आहे, सेवा, सुशासन, गरीब कल्याण ह्या योजना किती वेगवान पुढे चालल्या आहेत हे बघा. लाडक्या बहिणींना आम्ही 1500 रुपये दिले आहेत, पूर्वी कोणी देत नव्हतं. ठीक आहे, निवडणुकीच्या काळामध्ये सांगितलं होतं की 2100 रुपये देऊ, अजून वर्षही झालेलं नाही आहे, फक्त 6-7 महिने झाले आहेत, आम्ही तेही देऊ. आता तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला पाहायला मिळतो आहे की आत्तापर्यंत या ठिकाणी किती हप्ते मिळाले, तर तुम्ही या ठिकाणी 11 हप्ते तुम्हाला मिळाले. म्हणजेच काय, जवळजवळ त्या ठिकाणी वर्ष होऊ शकतं. आम्ही तेही देऊ, सरकार त्याबाबत सकारात्मक विचार करणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. सध्या आर्थिक अडचण आहे, पण असे असतानाही नियमितपणे पैसे लाडक्या बहिणींना दिले जात आहे. लाडक्या बहिणी आमच्यावर खुश आहेत असं सुद्धा गिरीश महाजन यांनी यावेळी सांगितलं. एकंदरीत गिरीश महाजन यांनी भविष्यात 2100 रुपयांबाबत सकारात्मक निर्णय होऊ शकतो असा विश्वास व्यक्त केला आहे. म्हणजेच काय, तुम्हाला 2100 रुपये मिळतील असा ठिकाणी सकारात्मक निर्णय होऊ शकतो असं त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे. आणि खरोखर तुम्हाला 2100 रुपये मिळतील, लक्षात घ्या. कधी मिळतील तेही तुम्हाला ठिकाणी सांगतो. आता या ठिकाणी निवडणुका येतील, तर निवडणुकीच्या तोंडावर तुम्हाला ठिकाणी 2100 रुपये त्या ठिकाणी नक्कीच पाठवतील असा ठिकाणी आपल्याला विश्वास आहे. आता ज्या 2100 रुपयांबाबत त्या ठिकाणी काही निर्णय झाला तर तेही तुम्हाला मी सांगणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी तुम्हाला सांगितलेलं आहे जी काही नवीन अपडेट येत असते लाडकी बहीण योजनेबाबत सर्व अपडेट तुम्हाला मी फ्रीमध्ये सांगत असतो, सर्व माहिती तुम्हाला मी फ्रीमध्ये देत असतो आणि तीही तुमच्या गावरानी भाषेमध्ये देत असतो. तर भरपूर महिलांनी या ठिकाणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं आहे. तुम्ही केलं नसेल तर लवकरात लवकर करून द्या. फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तुम्हाला फ्रीमध्ये सर्व अपडेट मिळत राहतील, कोणतीही नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही. म्हणून पटापट सर्व माता भगिनींनी फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला मे महिन्याचे पैसे आले नसतील तर लिहून पाठवा की सर मला मे महिन्याचे पैसे मिळाले नाही आहे. आणि जर का तुम्हाला जून महिन्याचे पैसे या ठिकाणी हवे असतील तर तेही लिहून पाठवा की सर मला जून महिन्याचा हप्ता हवा आहे. तर पटापट सर्वांनी लिहून पाठवायचे. व्हिडिओ आवडला असेल अशी अपेक्षा करतो. व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.